सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री 12:30 वाजता सावंतवाडी शहराला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। चक्रीवादळाने ही सगळी स्थिती बघतोय कशा पद्धतीने झाडं जे आहेत कोलमडून पडलेले आहेत। तब्बल 23 ते 26 झाडं आहेत ती कोलमडून पडलेली आहेत आणि काही झाडं घरावर पडलेली आहेत। तब्बल कोटीच्या बाहेर नुकसान झालेलं आहे। नगरपालिका मैदानात उतरले, आपल्यासोबत आहेत सभापती। काय सांगाल, मोठं नुकसान झालेलं आहे सावंतवाडीला रात्री 12:30 वाजता चक्रीवादळाचा फटका बसलाय। पाहणी केली तुम्ही, काय आश्वासन लोकांना दिलेलं आहे? मी एवढंच सांगेन की रात्री जो अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये सुसाट वारा सुटला होता। त्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 लाईटचे पोल पडलेत। सर्वत्र लाईट काढले म्हणजे गेली, बंद झाली आणि त्यामध्ये जवळजवळ 26 एक झाडं सावंतवाडी शहरामध्ये विविध ठिकाणी पडली गेली। त्यामध्ये काही झाडं घरावर पडून लोकांचं नुकसान झालं आहे, काही लोकांच्या रस्त्यामध्ये पडले आहेत, तर काही कंपाऊंडमध्ये पडलेले आहेत। तरी नगरपालिका रात्रीपासून आतापर्यंत पूर्णपणे काम करत आहे। त्यातील 15 एक झाडं आतापर्यंत काढलेली आहेत आणि रस्त्यावर जी झाडं पडलेली आहेत ती काढून रस्ते मोकळे केलेले आहेत। वायरमन पण आपले लाईटीचं काम जोरात चालू आहे। काही ठिकाणी शहरात लाईट आलेल्या आहेत, काही ठिकाणी अजून यायच्या आहेत। मी लोकांना एवढंच आवाहन करेन की आता पाऊस अवकाळी पडलेला आहे, तसं पुढे पूर्णपणे पावसाचे दिवस येत आहेत, तरी जी आपल्या घरावर किंवा इतर वाकलेली झाडं किंवा मोडकळी झालेली झाडं ही त्यांनी तोडून घ्यावी तात्काळ। त्यामुळे आपली हानी होणार नाही आणि आपल्याला त्याची खूप बरीच मदत होऊ शकते। 2 वर्षापूर्वी एक झाड राजवाड्याच्याच बाजूला पडलेलं होतं। अंजिवडे भागातील एका युवकाचा मृत्यू झालेला होता। तुम्ही काय निर्देश दिलेले आहेत नगरपालिकेच्या वतीने ही काही जीर्ण झाडे त्या तोडण्यासंदर्भात? सर्वप्रथम आम्ही आमचे सावंतवाडीचे तहसीलदार यांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर या सर्व गोष्टींचे पंचनामे तुम्ही करून घ्या, जेणेकरून नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सोय होईल। आणि आम्ही आत्ता सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की ही जी धोकादायक झाडे आहेत तुमच्या कंपाऊंडमध्ये, ती धोकादायक झाडांचा पुढे कोणाला त्रास होऊ नये भविष्यात, त्यामुळे ती लवकरात लवकर तोडून घ्या आणि नगरपालिकेलाही सहकार्य करा। नगरसेविका नाईक मॅडम, तुमच्या प्रभागात पण मोठी पडझड पाहायला मिळते, काय नेमकं नुकसान झालेलं आहे? घरांचे सगळे पत्रे वगैरे उडालेले आहेत। त्याच्यानंतर रस्त्याचं काम MNGLचं काम सुरू, म्हणजे आता सध्या डांबरीकरणाचं काम थोड्या दिवसात सुरू होणार आहे, पण सध्या जे काय नादुरुस्त आहेत तिथे सगळा चिखल झालेला आहे, पण त्याच्यावर आम्ही लवकरच काम सुरू करू हे आम्ही ह्यावेळी सांगू तुम्हाला। 12:30 वाजता घटना घडली। ठाकरे सेनेने सकाळीच आरोप केलेला आहे की आपत्ती व्यवस्थापन पूर्ण कोलमडलं आहे आणि नगरपालिका प्रशासन सुस्त आहे। सत्ताधारी म्हणून कसं बघताय आरोपांकडे? खरं तर ह्यावेळी आरोप करण्याचा वेळ नाही। सावंतवाडी नगर परिषद पूर्ण टीम ही आज सकाळपासूनच कामाला आहे, म्हणूनच तर एवढी झाडं आणि उचलली गेली। खरं तर आम्ही नगर परिषदच्या वतीने आमचे जे लाईटचे पोल पडले त्यांच्याकडे MSCBकडे माणसं कमी आहेत, तिथे पण आमची माणसं दिलेली आहेत। म्हणजे नगर परिषदेचा पूर्ण टीम ह्या अवकाळी पावसाचं नुकसान झालं तिथे कामाला लागली। आमच्याच गावात जवळजवळ 2-3 ठिकाणी अशी झाडं पडली, तिथे जे काम करतो आहे। राहिला प्रश्न हे पत्र्याच्या शेडचा, तर आम्ही नियोजन समितीमध्ये पहिल्याच सभेत आमच्यासोबत नीलम नाईक आणि सर्व आमचे सदस्य होते, त्यात आम्ही असं निर्णय पण घेतलेला आहे की ज्या पत्र्याच्या शेड्स बिल्डिंगच्या वर आहेत त्याने आपलं ऑडिट करावं, म्हणजे सुस्थिती आहे की नाही, आणि त्याचा अहवाल नगर परिषद द्यावा, जेणेकरून अशा दुर्घटना घडू नये। आणि तशा नोटिसा आमच्या नगर परिषदमधून द्यायच्या त्यांना सुरुवात केली की लोकांनी सहकार्य करावं की ते आपल्या ज्या पत्र्याच्या शेड्स आहेत त्या सुस्थिती आहे की नाही, याचं कारण ह्या भविष्यात अशा दुर्घटना घडण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे। त्यामुळे आम्ही नगर परिषद सर्व टीम आणि सर्व आमचे कर्मचारी हे कामाला लागले आहेत। भालेकर मॅडम आहेत नगरसेविका, तुमच्या प्रभागामध्ये काय नुकसान झालेलं आहे? सध्या स्थितीत तर सुदैवाने कुठलं नुकसान झालेलं नाही आमच्या प्रभागामध्ये, तरी पण मागच्या वर्षी आमचं भरपूर नुकसान झालेलं होतं। मोठी झाडं पडून 7-8 पोल गेले होते, 5-1 दिवस लाईट बंद होती, पण वेळोवेळी आम्ही व्यवस्थित शासनाने पण नगर परिषदेने वेळोवेळी आम्हाला मदत करून सहकार्य करून खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं होतं आणि ह्यापुढेही तसंच होईल। पण जी झाडं जास्त वाढलेली आहेत, ज्यांच्या घरावर आहेत किंवा लाईटवर आहेत, त्या लोकांनी आपापलं थोडी सतर्कता बाळगून आपापली झाडं काढून घ्यावीत आणि आपल्या नगरपालिकेला आणि सर्वांनाच सहकार्य करावं, एवढं मी आवाहन करू शकते। अजून नगरसेविका मॅडम त्या म्हणतात की नागरिकांना सतर्कता राहावी, तुम्ही काय नगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचं लक्ष देणार आहात का?
आम्ही नगरपालिकेच्या वतीने एवढंच सांगू की जी काही कोणाच्या घरावर किंवा इतर ठिकाणी जी झाडं आहेत, जी लाईटच्या पोलवर आलेली आहे, ती नगरपालिकेतर्फे आम्ही ती काढून घेऊन त्याच्या फांद्या छाटून आम्ही सगळं म्हणजे नागरिकांना त्याबाबत जे काही त्रास होत असेल त्यासाठी आम्ही पूर्णतः सहकार्य करणार आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की सकाळी दीपक केसरकर आमदारांनी भेट दिलेली आहे, नुकसान मोठं आहे, सतर्कतेच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणार आहात. नगरपालिका म्हणून प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क तुम्ही साधला आहे का, आणि जी झाडं पडली आहेत की जे नुकसान झालं या संदर्भात प्रत्यक्षात पंचनामा केला येईल? आमच्या नगराध्यक्षा मॅडम ही घटना झाल्यावर काही ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि तत्कालीन जे तहसीलदार आहेत त्यांना त्यांच्यानी सूचना केल्या की जिथे जिथे पडझड झालेले आहेत त्याचे पंचनामे करून लोकांना त्याबद्दल सहकार्य करावे. अजून काही लोक आहेत, तुमचं घर आहे का आणि हे नुकसान झाले तर तुमचं आहे काय? आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांचं प्रत्यक्षात नुकसान झालंय, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. किती वाजता घटना घडली आणि काय नेमकं नुकसान झालंय? आता हे जे मागचं झाड आहे ना ते मगाशी 11 वाजताच पडलं आहे आणि हे जे झाड आहे ते रात्री पडलं आहे, रात्रीच्या सुमारासमध्ये 1 वाजता बरोबर असं हे झालं आहे. आणि पुढचं जे झाड आहे आमचं आंब्याचं ते धोकादायक आहे, त्याचीच आमच्याला गरज आहे की ती व्यवस्थित आम्हाला करून द्या बस. प्रत्यक्षात आमदार दीपक केसरकरांनी पाहणी केलेली, याशिवाय नगरपालिकेच्या पूर्ण नगरसेवकांनी टीमने पाहणी केलेली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये या चक्रीवादळाचा तडाखा जो बसताना पाहायला मिळतोय आणि तब्बल 40 लाख अर्थात जास्तीत जास्त म्हणजे 1 कोटीवर ही नुकसान भरपाई जाण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासन याची पाहणी करते, मात्र प्रत्यक्षात येईल हा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मात्र तुर्तास सावंतवाडी शहराला मोठा चक्रीवादळाचा बसताना पाहायला मिळतोय. नगरपालिका प्रशासन उतरली आहे आणि जी जीर्ण झाडं आहे ही तोडण्याचा काही दिवसामध्ये होताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडल्यानंतर सावंतवाडी शहरात त्याचा फार मोठा जो आहे फटका बसताना पाहायला मिळतो. जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष याचा आकडा किती देतो हे संध्याकाळपर्यंत समजणार आहे. कॅमेरामॅन वेदांचा भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.